हे कोकणातल्या जीवन संस्कृतीच्या दृष्टीनं दोन मोठे सण आहेत आणि होळीच्या पार्श्वभूमीवर तळ कोकणात जाण्यासाठी पर्यायी सागरी मार्ग आजपासून सुरू झाला। मुंबईहून सिंधुदुर्गातल्या विजयदुर्गपर्यंत सागरी प्रवासासाठी आजपासून रोरो सेवा सुरू झाली। विशेष म्हणजे या फेरी बोटीतून प्रवासी वाहतुकीसोबत चारचाकी आणि दुचाकींचीही वाहतूक करता येणार आहे। त्यामुळे सागरी मार्गाने आता तुम्हा आम्हाला आपापली वाहनं देखील तळ कोकणात घेऊन जाता येणार आहेत। या प्रवासासाठी कोकणवासी आणि पर्यटकांना 3000 ते 9000 रुपयापर्यंतचे दर हे मोजावे लागतील। रस्त्याने तळ कोकणात पोहोचायचं तर मुंबई गोवा महामार्गाने जवळपास 10 ते 12 तासांचं अंतर कापावं लागतं। त्या तुलनेत सागरी मार्गाचा प्रवास कमी वेळेत होणार आहे। राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज सकाळी मुंबईतील भाऊचा धक्का इथून पहिल्या बोटीच्या प्रवासाला सुरुवात झाली। चौदा ते 19 मध्ये तेव्हा मूळ संकल्पना ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची होती की मुंबई आणि कोकणाला जलमार्गाने आपण जोडलं पाहिजे, जेणेकरून पर्यटन आणि व्यापार याला चालना भेटेल, प्रोत्साहन भेटेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये कोकणाचा आणि मुंबईच्या दृष्टिकोनातून विकास साधणं आम्हाला सोपं पडेल। मोठ्या प्रमाणामध्ये कोकणातल्या जनतेने प्रतिसाद दिलेला आहे आणि ह्या बोटीच्या माध्यमातून कोकण आणि मुंबईला जोडण्याच्या निमित्ताने मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावरून आज सकाळी 8:30